रक्षाबंधन विशेष नारळाची वडी बनवतो। तुम्ही ही वडी बघा, मस्त अशी खमंग झालेली आहे। आतमध्ये हे बघा, फोडून दाखवते, आतमध्ये रसरशीत आहे, बाहेरून मस्त त्याला एक खुसखुशीतपणा आलेला आहे आणि छान महिनाभर ही वडी टिकते। अगदी अचूक प्रमाणात ही दिलेली आहे, किती वेळ शिजवायचं, काय करायचं, कमाल लागते चवीला। पटकन रेसिपी सुरू करूयात। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। राखी पौर्णिमा जवळ येत आहे आणि रक्षाबंधन स्पेशल आपण खुटखुटीत महिना 2 महिने टिकेल ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते बघणार। अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे, नो फेल रेसिपी आहे। तुम्हाला जर नारळाची बर्फी थोडे आणखी म्हणजे बरेच व्हिडिओ टाकलेत खवा टाकून बनवलेली नारळाची वडी, हे सगळे वेगवेगळे व्हर्जन हवे असतील तर लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा। तर अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब देखील करा। आता प्रमाण आपण बघूयात। इथे मी घेतलेलं आहे 3 कप ओल्या नारळाचा चव। किलोच्या प्रमाणात घ्यायचा असेल तर अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम तुम्ही ओल्या नारळाचा चव घेऊ शकता। 3 कप ओल्या नारळाचा चव असेल तर 2 कप इथे मी साखर घेतलेली आहे। आता अर्धा किलो ओल्या नारळाचा चव असेल तर 400 ग्रॅम तुम्ही साखर वापरू शकता। इथे अर्धा कप दूध आहे, अगदी चिमूटभर मीठ, 1 चमचा साजूक तूप, वेलची पूड, इतकं साहित्य हवं। अगदी अचूक प्रमाणात साहित्य दिलेलं आहे, नोट डाऊन करा आणि वडी तयार करा। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला आता वडी तयार करायला घेऊयात। तर 1 चमचाभर तूप घालूयात। तूप घातल्यामुळे काय होतं ना, नारळाचा चव चिकटत नाही कढईला। आता हा नारळाचा चव कसा बनवायचा, नारळ कसा फोडायचा, हे सगळं सविस्तर मी यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, लिंक्स देते, जाऊन नक्की बघा। आता 7 ते 8 मिनिटं आहे ना, नारळाचा चव मंद आचेवर परतून घ्यायचा। मंद आचेवर परतून घेतल्यामुळे काय होतं, यामध्ये जो ओलसरपणा असतो तो हलका कमी होतो आणि नारळातलं जे तेल असतं ते हलकंसं बाहेर यायला मदत होते। नारळातला जो मूळचा ओलावा असतो तो कमी झाल्यामुळे ती टिकतेही छान, त्यामुळे मंद आचेवरच परतून घ्यायचे। इथे ना ओल्या नारळाचा चव छानपैकी परतून झालेला आहे, हलकासा सुका सुका झालाय आणि कढईच्या खाली बेसला बघाल तर ती अशी एक ग्लेस दिसते। ते जे तेल असतं ना ओल्या नारळातलं ते हळूहळू बाहेर यायला तयार झाले, पण याचा रंग अजिबात बदललेला नाही। आता यामध्ये घालूयात साखर। साखर आता तुम्हाला या प्रमाणात जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता, म्हणजे 3 कपला अर्धी म्हणजे 1.5 कप घेतली तरी चालेल, पण मी 2 कप घेते। आता ही साखर आधी नारळाच्या चव सोबत मिसळून घ्यायची। आता इथे मी अर्धा कप दूध घालते। अर्धा कप दूधच्या ऐवजी अर्धा कप घरातली साय किंवा मलाई जरी घातली ना तरी चालेल। आणि आता हे एकजीव करूयात, कमाल। आता इथे तुम्ही बघू शकाल की हे जे मिश्रण आहे ना, हे सैलसर झालं आणि याला भरपूर पाणी सुटलेलं आहे। आता मध्यम आचेवर एकसारखं असं ढवळत राहत हे शिजवून घ्यायचं। अजिबात इकडे तिकडे जायचं नाही। नारळाची वडी आपण रोज उठून करत नाही, वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला करतो, त्यामुळे वेळ काढून निगुतीने करा, अजिबात गडबड करू नका, नाहीतर ती खाली कढईला चिकटू शकते, जळू शकते, करपू शकते। त्यामुळे ही अशी मिक्स करत 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 शिजवून घ्यायची। आणखी 5 मिनिटं झालं। आता हे बघा, अगदी खिरीसारखंच झालं हे मिश्रण, खूप सारं पाणी सुटलंय, तरी धीर सोडायचं नाही, लढत राहायचं, करत राहायचं, निगुतेने इकडे तिकडे न जाता फोन सायलेंटवर बाजूला ठेवून आणखी 15 मिनिटं याला सहज लागणार एकसारखं ढवळत शिजवायला। हलकं हलकं घट्ट दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आणखी 7-8 मिनिटं मी परतून किंवा भाजून घेणार आहे। जोवर हे असं गोळीबंद याचं मिश्रण होत नाही ना, हे पाण्याचा अंश जोवर कमी होत नाही आणि याचा एकसंध गोळा होत नाही, तोवर हे परतून परतून घ्यायचं। आता हे तुम्ही पाहू शकाल, हलकंसं एकसंध व्हायला सुरुवात झाली, याचा गोळा बनायला सुरुवात झाली। खूप सुकं सुकं झालेलं नाही, खूप सुकं आपल्याला करायचं नाही, खूप सुकं केलं ना
तर वडी अजिबात थापली जात नाही आणि ती सुकी सुकी होते. त्यामुळे आता मी गॅस अगदी मंद आचेवर करून घेते, जेणेकरून हे खाली लागून करपायला नको. माझ्या दृष्टीने अचूक झालेलं आहे, पण हे कसं चेक करायचं हे तुम्हाला सांगते. एक डिश घ्यायची, यामध्ये हे मिश्रण काढून थंड होऊच दे, कारण खूप गरम आहे, पूर्ण थंड करून घेऊ. आणि ते मिश्रण थंड होते ना, तोवर गॅसची आच एकदम मंद करा, कारण मग मध्यम आचेवर जर तुम्ही ठेवलं ना तर तो पाक थोडा पुढे जाऊ शकतो आणि मग वडी अगदीच सुकी सुकी होईल. आता हे डिशमध्ये काढलेलं मिश्रण आहे ना, छान थंड झालं आहे आणि बघू शकाल याचा छान असा एकसारखा लाडू वळला जातो. हाताला चिकटत नाही आहे, पसरत नाही आहे आणि गोळीबंद आपण म्हणतो ना तसं हे झालेलं आहे. आता हे मिश्रण जसं जसं थंड होईल तसं सुकं व्हायला किंवा ड्राय आउट व्हायला सुरुवात होते. आता इथून पुढे जास्त वेळ मी हे शिजवणार नाही आहे. आता या मिश्रणामध्ये घालूयात वेलची पूड, मिसळून घेऊयात. मंद आचेवर गॅस सुरूच होता. ते मिश्रण आपलं थंड होईस्तोवर सुंदर झालंय वडीचं मिश्रण. आता हे एका ट्रेमध्ये काढूयात आणि हे काढण्यापूर्वी ना ट्रेमध्ये अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालते. मिठामुळे कुठलाही गोड पदार्थाचा स्वाद द्विगुणित होतं असं म्हणतात, त्यामुळे हे मिसळून घेऊयात आणि आता ट्रेमध्ये काढूयात. तर इथे ना 8 बाय 6 इंचचा ट्रे मी घेतलेला आहे. त्याखाली बटर पेपर लावून घेतलं आहे. बटर पेपर नसेल तुपाने छान ते ग्रीस केलं तरी चालेल. आता थोडेसे बदामाचे काप टाकते, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुकवलेल्या. दिसायला छान दिसतं ना, पांढरी शुभ्र वडी असेल तर त्यावर हे सगळं पदार्थ. थोडंसं पिस्ताचा चुरा, हा चुरा आहे, काप नाही आहे. आता हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे हे यामध्ये घालायचं एकसारखं. यामध्ये पसरवून घेऊयात. असा ट्रे नसेल ना, याचा अर्थ तुमची बर्फी सेट नाही होणार, तुमची वडी सेट नाही होणार, असं अजिबात नाही होत. ताटली असते ना स्टीलची, ती वापरा. यापूर्वीच्या रेसिपी मी ताटलीतच केलेल्या आहेत, त्यामुळे ताटलीतही व्यवस्थित हे. पण असा जर ट्रे तुमच्या घरात असेल तर हे असं प्रमाणबद्ध परफेक्ट होतं. आणि ही प्रोसेस आहे ना अगदी फास्ट करायची आणि एक 10 मिनिटं हे हलकंसं थंड करण्यासाठी, सेट करण्यासाठी ठेवून देऊयात. चला आता आहे ना हे हलकीशी थंड व्हायला सुरुवात झाली, पण गरम आहे, सेट झाली. हे बघा कुठेही असं ते मिश्रण वर येत नाही आहे. आता आहे ना याच्या कडा ज्या आहेत या सोडवून घ्यायच्या. हलकी गरम असतानाच ही प्रोसेस करायची, नाहीतर मग नंतर वडी पडायला खूप त्रास होतो. पूर्ण थंड अजिबात नाही करायची. ट्रेमधून काढताना ना मेन कडा सोडल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे जरा श्रम पडतील, पण ही स्टेप गरजेची आहे. आता कटिंग पॅड घेते, यावरच हा ट्रे उपडा करत. मास्टर पीस आपण ज्याला म्हणतो की नाही, हा जो आनंद आहे ना, वा वा वा, कमाल. कुठल्याच शब्दामध्ये हा असा परफेक्शनचा आनंद वर्णन नाही करू शकत. आता ही हलकीशी गरम आहे, तुम्ही आणखी सुकवू दिली ना याला तर याचे तुकडे पडायला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे आत्ता हलकी गरम असतानाच बघा ज्युसी पण आहे थोडी, ही कट करूया. कमाल, काय वडी पडली जाते. आणि जसं मी सांगते पूर्ण थंड होईपर्यंत अजिबात वाट बघू नका, नाहीतर मग ती वडी भुसभुशीत होईल. आत्ता थोडी रसरशीत आहे कारण गरम आहे. आणि कायम मध्यापासून सुरी, कुठली वडी पाडायची ना, शंकरपाळी करायची, काही करायचं असेल मध्यापासून सुरू करा, म्हणजे त्याचे पीसेस आहेत ना ते एकसारखे पडायला मदत होते. वा कमाल, मस्त रसरशीत झाली आहे आणि अजिबात भुसभुशीत झालेली नाही. काय खटाखट वडी पडते. आता हा जो मोठा बार आपण करून घेतला याच्याही मधोमधच वडी पाडून घे. अंदाज अचूक येतो बघा, काय एकसारख्या, म्हणजे मिठाईच्या दुकानात हलवाई जसं बनवतो ना तशी अगदी वडी ही बनवून तयार आहे.
आणि आता हे ठेवूयात. कमाल. आणि याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण काढून घेणार आहोत आणि मध्यभाग पकडायचा वडी कट करताना. आता या वड्या आत्ता रसरशीत आहेत, पण जसजसं थंड होईल ना त्या खुटखुटीत व्हायला सुरुवात होते. थोडी थंड झाली की मी तुम्हाला फोडूनही दाखवेलच. ही अशी पण रसरशीत खायला कमाल लागते वडी. आता ही वडी छान टिकते. महिनाभर जरी म्हणलं तरी ती व्यवस्थित टिकते. फक्त पूर्ण थंड करून घ्या. त्यातला जो पाक आहे तो पूर्ण पाक ओलसर आहे तो सुकू द्या आणि मग डब्यामध्ये भरा, म्हणजे ती छान त्याची शेल्फ लाईफ वाढते. तर या नारळी पौर्णिमेला या अशा मस्त अचूक प्रमाणात या वड्या नक्की करून बघा. अगदी गॅरंटीड नो फेल रेसिपी आहे. अजिबात तुमचं ही वडी चुकणार नाही, भुसभुशीत नाही होणार. ॲट द सेम टाईम खूप त्यात ओलसरपणा पण राहणार नाही. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.